तर मित्रांनो, संतोष देशमुख प्रकरण होऊन 5 महिने होऊन गेले, मात्र या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे यांचा पत्ता काय लागत नाही। कधी सांगितले जाते की नाशिकमध्ये दिसला होता, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे। कधी सांगितले जाते की कर्नाटक बाउंड्रीवर तृतीय पंथी म्हणून राहतोय, पण खरं सांगायचं तर नेमका फरार आरोपी कृष्णा आंधळे गेलाच कुठे? कारण 10 पथक यांच्या मार्गावर असताना कृष्णा आंधळे खरंच गेला कुठे? का त्याची हत्या करण्यात आली? पण हत्या केली तर त्याचा पुरावा का नाही? हत्या केली म्हणजे कोणत्या जागेवर? का कृष्णा आंधळेला लपवण्यात आलं? का कृष्णा आंधळेकडे आहे कुणाचा पुरावा, जो मोठा आरोपी सुद्धा या प्रकरणात होऊ शकतो? कृष्णा आंधळेचा नाही कुठे अधिकृत पुरावा भेटलेला नाहीये। बीड मध्ये एक महिला सुद्धा आली होती, तिने सांगितले की माझ्या घरात राहतोय कृष्णा आंधळे जवळपास 3 महिन्यापासून। नेमका प्रकरणात नाट्यमय घडामोडी सुद्धा घडत आहेत, पण आतापर्यंत मास्टरमाइंड ठरलेला कृष्णा आंधळे गेला कुठे? आता कधी मागच्या वेळेस असं सांगितलं होतं की नाशिकमध्ये एका इसमाने त्याला बघितलेला आहे मोटरसायकलवर जाताना, सीसीटीव्हीचे फुटेज सुद्धा आले होते। त्याच्यानंतर तृतीय पंथी म्हणून कृष्णा आंधळे कर्नाटक बाउंड्रीवर सुद्धा सापडला होता, काही लोकांनी त्याचे फोटो सुद्धा काढले होते, तो पण गेला। त्याच्यानंतर एक महिला जे की संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांना सांगितलं होतं, त्यांच्या घराजवळ ती 2 दिवस ठाण मांडून होती, तिने त्याच्या घरात आंघोळ करायची म्हणून सांगितली होती। तर धनंजय देशमुखने त्याच्या स्वतःच्या घरात त्याला आंघोळ करायला सुद्धा सांगितली, परंतु ती सांगत होती की माझ्याजवळ कृष्णा आंधळे 3 महिन्यापासून माझ्या सोबत राहतो। परंतु ती महिला 2 दिवसाच्या नंतर गायब झाली। त्याच्यानंतर पोलिसांनी परत त्याचा तपास म्हणजे त्याचा पाठलाग केला त्या महिलेचा, ती महिला परत सापडली आहे। परंतु कृष्णा आंधळे जाणून बुजून त्याला लपवण्यात आलेला आहे की कृष्णा आंधळे खरंच पळून गेलेला आहे का? भारत देश सोडूनच कृष्णा आंधळे पळून गेलेला आहे का? कृष्णा आंधळेला अशा जागी ठेवलेला आहे की जिथे कुठे कधी सापडणार नाही, किंवा कृष्णा आंधळेला मर्डर करून कुठे जंगलात फेकलेला आहे। परंतु कृष्णा आंधळेचा कुठेही पत्ता लागलेला नाही, आजही त्याची जशाच तशी आहे। संतोष देशमुख प्रकरणात 5 महिने उलटूनही कृष्णा आंधळे फरारच आहे।